नमस्कार. स्वामी माधवनाथ लिखित ज्ञानेश्वर दर्शन अर्थात कृतार्थ जीवनाचा मूलमंत्र हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 16व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. ज्ञानसाधना ज्ञानबोध. जुन्या काळी पुणे मुंबई रेल्वे मार्गावर खंडाळ्याच्या घाटातून आगगाडी जाई. त्यावेळी वाफेच्या इंजिनातून विशिष्ट आवाज येई. त्याच आवाजावर बालगीत बसलं होतं. कशासाठी? पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी. इंजिनातून निघणारं हे गाणं नव्हे. बिगर मराठी माणूस त्याच आवाजावर दुसरं काही बसवून नवं पालुपदही म्हणू शकेल. सोहम ध्वनीच्या बाबतीतही असं म्हणता येईल. श्वासोश्वासाबरोबर सहज होणाऱ्या ध्वनीला सोहम असं संबोधलं, कारण तोच मी हा बोध साधकाला आपल्या अंतःकरणात ठसवायला ते शब्द अधिक उपयोगी वाटतात इतकंच. श्वासोश्वासाबरोबर होणारा हाच ध्वनी कोणाला राम राम, दत्त दत्त, बाबा बाबा असाही वाटणं शक्य आहे. ज्याचा जसा भाव असेल तसा तो ध्वनी ऐकायला येईल. पण ध्यानसाधनेच्या अधिकारी महापुरुषांनी श्वासोश्वासाच्या या ध्वनीत सोहम असं कल्पिलं आणि परंपरेने ते दृढ झालं आहे. शिवाय हा ओंकारयुक्त ध्वनी सर्वांनाच मान्य होण्यासारखा आहे. मग कोणाचं इष्टदैवत कोणतंही असो, कोणी कोणत्याही संप्रदायाचे असोत, यात सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की सोहम साधना ज्ञानसाधना आहे. ते निर्गुणात्मक भजन आहे. श्वासोश्वासासमवेत देहोहम म्हणजे देह म्हणजे मी, या अहमभावापासून साधकाने आपली सुटका करून घ्यायची आहे. सोहम तो मी असं सतत अनुसंधान राखायचं आहे. सद्गुरू स्वामी स्वरूपानंद सांगत की तो मी असं घोकत घोकत तोच मी असा भाव होऊन जातो. तो भाव जसजसा दृढ होत जाईल तसतसा साधक देहात्मभावातून मुक्त होऊन आत्मभावाकडे आपोआप वळतो आणि आत्मतृप्त होतो. शेवटी सोहम हा ज्ञानबोध आहे. तो ठाई बेंबवायचा आहे, अंगी बनवायचा आहे आणि त्यानुसार दैनंदिन जीवनात वावरायचा आहे. 17. अभ्यासाने प्राप्त होणारा आनंदाचा ठेवा. कधी तुम्ही आपल्याच मनगटावरील घड्याळाकडे पाहिलं आहे का? तुम्ही म्हणाल नेहमीच पाहतो. किती वाजले हे घड्याळात पाहिल्याशिवाय कसं कळेल? ठीक आहे, पण त्या मनगटी घड्याळात सेकंद काट्यावर 1 मिनिट, अर्ध मिनिट लक्ष केंद्रित करून पहा. तुमच्या असं ध्यानात येईल की त्या मिनिटभराच्या 60 सेकंदात किमान 3-4 वेळा तरी सेकंद काट्यावर केंद्रित केलेलं मन कुठेतरी दूर भटकून आलेलं असतं. म्हणजे डोळे सेकंद काटा पाहत असतील, तो सेकंद काटा फिरतानाही दिसत असेल, पण त्या काट्याबरोबर मन मात्र स्थिर राहिलेलं नसेल. म्हणजे मन एकाग्र राहणं किती अवघड आहे, ते एकाग्र करणं किती कठीण आहे हे ध्यान येतं. पण मनाला एकाग्र करायचा प्रयत्न करत गेलं तर काही सेकंदच काय, पण काही मिनटं देखील या सेकंद काट्यावर मन केंद्रित करून पाहता येतं. निष्ठेने नेटाने केलेल्या अभ्यासाने कोणतीही गोष्ट साध्य होऊ शकते. म्हणूनच श्री ज्ञानेश्वर महाराजांनी मन स्थिर राखण्याच्या प्रयत्नासाठी आठा पहारा माझारी मोटके निमिषभरी देतू जाय अशी सूचना केली आहे. असं क्षण 2 क्षण मन स्थिर करत मनाचं अमन साधायचं आहे. मग महाराजांनीच म्हटल्याप्रमाणे तैसे भोगा आतुनी निगता चित्त मज माझी रिगता हळूहळू पंडुसुता मीची होईल. अर्थात ती अवस्था प्राप्त होणं ही फार पुढची गोष्ट आहे. आज घडतं आहे ते वेगळंच. सोहम साधनेची, ध्यानाची प्रक्रिया तशी अगदी सोपी आणि साधी, सहज चालणारी आहे. श्वासोश्वासाची जपमाळ मन स्थिर करण्याच्या कारणी लावायची आहे. त्यात श्वासाची कोंडाकोंडी नाही. मनपवनाची गाठ घालून मनाला गगनाची वाट दाखवायची आहे. 2 भोवयांमध्ये आज्ञाचक्राच्या जागी मनाला स्थिर करायचा प्रयत्न करायचा आहे. डोळे मिटून मनाच्या पडद्यावर उमटणाऱ्या वृत्तीचा खेळ साक्षी होऊन पाहायचा आहे. त्या साक्षीला त्या खेळात गुंतू द्यायचं नाही. मनाच्या पडद्यावर उठणाऱ्या वृत्तीच्या खेळातला एक खेळाडू बनू द्यायचं नाही. असं साक्षी भावाने उठणाऱ्या वृत्तीचा खेळ पाहत राहिलं म्हणजे त्या वृत्तीच जागच्या जागी विरू लागतात. मनाचं अमन होऊ लागतं. अर्थात हे सांगायला सोपं असलं तरी प्रत्यक्ष ते कृतीत उतरायला तपच्या तप खर्ची घालावी लागतात. या संदर्भात कबीरांचा एक दोहा लक्षात ठेवण्याजोगा आहे. कबीर म्हणतात, जिन खोया तिन पाईया गहरे पाणी पैठ मै बावरी डुबन डरी नाही किनारे पैठ. ज्यांना मोती पाहिजे आहेत, रत्न हवी आहेत, त्यांनी समुद्रात खोल बुडीच मारली पाहिजे. पण पाण्यात मेलो तर
अशा भीतीने जे कोणी पाण्यात कधी उतरलेच नाहीत त्यांना मोती कसे मिळणार? पोहायचं म्हणजे पाण्यात उडी टाकलीच पाहिजे. पोहण्याच्या कलेचं सारं शास्त्र म्हणजे थेअरी आत्मसात करून मगच पाण्यात पाय टाकीन असं म्हणणाऱ्याला कधीही पोहता येणार नाही. पोहण्याची कला पाण्यात पडूनच शिकावी लागते. मन स्थिर राखण्याचा योग ध्यानाला बसल्यानेच साधू लागतो. म्हणूनच श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणवणी अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळ. अभ्यासाला असाध्य असं काय आहे? भगवंताने अर्जुनाला देखील हाच उपदेश केला आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज भगवंताच्या मुखाने म्हणतात, अर्जुना तू प्राप्तीची चाड वाहसी, परी अभ्यासी दक्षु नवसी, ते सांग पा काय बिहसी दुवाडपणा. अभ्यास योगेन तो मामित छापतुम धनंजय. यावर निरूपण करताना श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अगा अभ्यास योगू म्हणजे तो हा एकू जाणीजे, येणे काही न निपजे ऐसे नाही. मूकं करोती वाचालम पंगुल लंघयते गिरीम. हा सिद्धांत इथेही लागू पडतो. गुरुकृपांकित साधकाला अभ्यासाने असाध्य असं काय आहे? श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात, येण्याची अभ्यासेसी योगू, चित्त्यासी करिपा चांगू, अगा उपाय बळे पंगू पहाड ठाकी. जेवी सदभ्यासे निरंतर, चित्तासी परमपुरुषाची मोहर, लावी मग शरीर राहो अथवा जाओ. ध्यानाचा अभ्यास फार अवघड बुवा. आपल्याला तो कसा जमणार? जे कोणी काही करत नाहीत तेच असं म्हणतात. अशांचाच निर्देश करून श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एरवी विरक्ती जयासी नाही, जे अभ्यासी न रिगती कही, तया नाकळे हे आम्हीही न म्हणू काही. तरी योग साधन जितुके, अवघेची काय लटिके, परी आपण पा अभ्यासू न ठाके हेच म्हणे. परमेश्वर प्राप्तीचा ध्यास घेऊन इस्पार या उसपार अशा जिद्दीने जो कोणी साधक साधना करील त्याला याची देही याची डोळा मुक्तीचा सोहळा पाहता येईल. श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात, एरवी अभ्यासाचा उचलता, पाऊली जरी चालता, तरी दिवसा आधी ठाकिता सोहम सिद्धिते. ऐसे नेणो काय आपैसे, तया तेची कीजे अभ्यासे, समाधी घरपुसे मानसाचे. एक मामुली आळी, पण तिने कुंभारणीचा ध्यास घेतल्यावर ती कुंभारीणच होते. निसर्गातला हा अनुभव ध्यानालाही लागू पडतो. मुळात ब्रह्मरूप असलेला जीव त्याने आपल्याच मूळ स्वरूपाचा ध्यास घेतला तर तोही शिवरूपच होऊन जाईल, ह्यात काय आश्चर्य. म्हणून त्या ध्येयावर सारं लक्ष केंद्रित करावं. पण ते करतानाही ध्येयाविषयी फार उतावीळ होऊ नये. सारा भर असावा तो अभ्यासावर. म्हणजे ध्यान साधनेच्या बाबतीतही निष्काम कर्मयोगाचं सूत्रच ध्यानात ठेवावं. ठरल्या वेळी ठरल्या ठिकाणी ध्यानाला बसणं आपलं काम. बसायचं तेही अंतःकरणाच्या तळमळीने, अभ्यासाच्या जिद्दीने. बस, त्याचं फळ तो देईल ते. सोहम तोच मी असा बोध दृढ करत जायचं. तेव्हा तोच मी हे एकदा अंतःकरणात बिंबल्यावर फळाची अपेक्षा तरी कोणी कोणाकडे करायची? पण तसा बोध मनात ठसेपर्यंत ध्यानाच्या बाबतीत मनाची चलबिचल होतच राहणार. प्रसंगी अस्वस्थता निर्माण होत राहणार. आतला इशारा, डोळे मिटून ध्यानाला बसण्याचा अवकाश की नसते विचार मनात येऊ लागतात, नसते दृश्य मनापुढे नाचू लागतात. मुळात चंचल अस्थिर असलेलं मन अधिकच अस्थिर होऊ लागतं. श्वासाबरोबर निगडीत केलेलं मन श्वासाची साथ केव्हा सोडतं हे कळतही नाही. डोळ्यापुढे उभ्या ठाकलेल्या विचारांचं वाहन बनून मन त्या विचाराला हवं तितकं फिरवून आणतं. अशा स्थितीतच आतून विचारलं जातं की हे काय चाललंय, ठरवलं काय आणि घडतं आहे काय. मनाला माघारी बोलवलं जातं. मन देखील त्या विचारांची संगत सोडून तात्काळ मागे फिरतं. श्वासोश्वासासमवेत मग ते परत येरझारा घालू लागतं. उठणाऱ्या वैचारिक वृत्तीबरोबर भटकू पाहणाऱ्या मनाला आतून जो इशारा मिळाला तो कोणी दिला, तो कोण, तेच जाणून त्यावरच आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. उठणाऱ्या वृत्तीशी आपला काही संबंध नाही. वृत्ती उठली निमाली, वृत्ती उठली विरून गेली असा खेळ पाहत त्या दोन्ही वृत्तींमधलं अंतर वाढवत जायचं आहे. उठणाऱ्या वृत्तीचा खेळ साक्षीत्वाने पाहत गेल्यास मनाची निर्वृत्तिक अवस्था वाढत असल्याचा अनुभवाला येत जातं. किंबहुना वृत्तीचा खेळ दुरून लांबून पाहता पाहता वृत्ती उठण्याचंच बंद झालं असा अनुभवही साधकाला येतो. मन निर्वृत्तिक होणं म्हणजे मनाचं अमन होणं होय. मन चिदाकाशात लीन झाल्याचंच हे लक्षण समजायला हरकत नाही. साधकाला येणारी प्रचिती. स्वामी स्वरूपानंद सांगतात
की पवनाचा म्हणजे श्वास, त्याचा हात धरून मनाने गगनात चिदाकाशात प्रवेश केला की आत्मा हा सर्वगत असल्याची प्रतीती साधकाला येते. त्याच संदर्भात स्वामी म्हणतात, प्रसन्न मन गगनी शिरता, गगनरूपे होते सर्वता, त्या गगनाचा द्रष्टा मी ऐसे मानिता, उन्मनावस्था प्राप्त होय. आणि मग काय होतं स्वामीजी सांगतात, या अवस्थेची सहजस्थिती शब्दे वर्णावी कवणे रीती, ज्यासी त्यासी येता प्रतीती, आनंद चित्ती न समाये. अशी ही सोहम ध्यानाची साधना आहे. त्या ध्यान साधनेच्या प्रक्रियेतून साधकाला येणारी प्रतीती स्वामींनी स्वानुभवाने सांगितली आहे. ध्यानाने अमन अवस्थेत झालेली जीवाशिवाची भेट म्हणजेच घडलेलं आत्मदर्शन हे निखळ आनंद स्वरूप असतं. हे दर्शन घेऊन कृतार्थ झालेला जीव मग दैनंदिन जीवनातही आनंदरूपच होऊन वावरतो. स्वतः आनंदरूप होऊन तो आनंद इतरांनाही वाटत असतो. इतरांनीही आपल्याप्रमाणेच आनंदरूप व्हावं ह्यासाठी तो झटत असतो. जे मिळवलं असता आणखी काही मिळवायचं राहत नाही, अशी ही आनंदरूप अवस्था साधकाला सोहम ध्यानाने अखंड उपभोगता येते. स्वामी म्हणे लाभे अवीट आनंद, लागलासे छंद स्वरूपाचा. 18. सोहम साधनेनं काय साध. भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातला संकल्प प्रभवान कामास त्यक्त्वा सर्वान शेषतः मनस्सैवेंद्रिय ग्रामम विनियम्य समंततः या भगवंताच्या वचनावर निरूपण करताना श्री ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे, परी तोची योगू बापा, एके परी आहे सोपा, जरी पुत्र शोकू संकल्पा दाखविजे. देह म्हणजे मी हा जो मूळ संकल्प त्याचाच नाश करायचा आहे. या मूळ संकल्पामुळेच नाना तऱ्हेच्या वृत्ती उठत असतात. हा माझा, तो तुझा, मी सुखी, मी दुःखी, हा निंद्य, तो वंद्य, ही सगळी द्वंद्व देह म्हणजे मी या अज्ञानजन्य संकल्पावर आधारित असतात. आतल्या आत जीवाला सुप्त स्वरूपात हे माहीत असतं की देह म्हणजे मी नव्हे. त्यामुळेच तर सहज बोलताना देखील माझा देह असाच देहाचा निर्देश केला जातो. मी देह असं म्हटलं जात नाही. पण सुखदुःखाच्या वेळी मात्र पायाला ठेच लागली की मला ठेच लागली असं म्हणतो आणि देहाचं ते दुःख मी भोगतो. देह म्हणजे मी हा संबंध जर ध्यानकळी सोडता आला तर सहजच इतर संकल्पही संपतील आणि मन निस्तरंग होण्याला मदत होईल. सारी सोहम साधना यासाठीच आहे. संकल्प विकल्पांची भरती ओहोटी. आत्मसागरावर उठणारे तरंग म्हणजे मन. एका अर्थाने संकल्प विकल्प म्हणजेच मन. मन आहे तोवर संकल्प हे राहणारच. किंवा दुसऱ्या बाजूने बोलायचं तर असं म्हणता येईल की संकल्प विकल्प यांचं उधाण आहे, भरती ओहोटी आहे, तोपर्यंत मन आहे. म्हणून तर ध्यानकाली मनाचं अमन केलं गेलं पाहिजे. एकदा सोहम साधनेची प्रक्रिया साधली म्हणजे मग ध्यानकाल संपल्यानंतरही देह म्हणजे मी नव्हे, देहाची सुखदुःख ती माझी सुखदुःख नव्हेत, मी त्या सर्वांपासून अलिप्त आहे, केवळ सच्चिदानंद स्वरूप आहे अशी धारणा होते. मनाला सोहमचा निधिध्यास लागतो. मन सोहममध्ये स्थिर होतं. सर्व विश्व हे राममय आहे. प्रत्येक व्यक्ती ही देखील भगवत स्वरूप आहे. भिन्न प्रकृतीने नटलेला एक प्रभूच सर्वत्र आहे अशी धारणा होते. भगवंत अर्जुनाला सांगत आहेत, आत्मौपम्येन सर्वत्र समम पश्यती अर्जुन, सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः. त्यावर निरूपण करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपण पेया सारिखे जो चराचर देखे अखंडित, सुखदुःखादी वमे का शुभाशुभे कर्मे, दोन्ही ऐसी मनोधर्मे नेण्याची जो. श्री ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात, हे एकैक काय सांगावे, जया त्रैलोक्याची आघवे, मी ऐसे स्वभावे बोधा आले. त्याच्या बाबतीत असं काय घडलं? महाराज सांगतात, तयाही देह एक की राहती, लौकिकी सुखदुःखी तया ते म्हणती, परी आम्हा ते ऐसी प्रतीती परब्रह्मची हा. म्हणून आपण विश्व देखीजे आणि आपण विश्व होईजे, ऐसे साम्यची एक उपासीजे पांडवागा. फलश्रुती रोजच्या जीवनात, अर्थात ध्यानाची ही फार फार पुढची जणू शेवटची अवस्था आहे. ही फलसिद्धी व्हावी यासाठीच ध्यान करायचं आहे. सर्व ठिकाणी एकच परमात्मा नटून आहे असा बोध होण्यासाठी प्रथम तोच मी आहे म्हणजे जीव हा ब्रह्म आहे, सोहम या बोधावर यावं लागतं. सोहम साधनेने साधायचं ते हेच. सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांनी म्हटल्याप्रमाणे अंतरातूनही सहजध्वनी तो निघतो सोहम सोहम.
विनाश्रवण ऐकता तोषतो माझा आत्मा राम. सावध मनसा अखंड परिसा हे सोहम संगीत. जागृत चित्ते सुखाई नैव जा गानसुधा सेवित. बाहेरचे सगळे स्थूल ध्वनी आपोआप बंद होऊन या सोहमकडे ध्वनिकाली सतत अनुसंधान लागलं म्हणजे ध्यानाची प्रक्रिया 50% साधली असं म्हणायला हरकत नाही. वारंवार सांगणं आवश्यक वाटतं ते हे की ध्यानसाधना ही केवळ पारमार्थिक जीवनातच नव्हे तर दैनंदिन व्यवहारी जीवनातही आवश्यक आहे. साधनेची फलश्रुती दैनंदिन जीवनातच दिसली पाहिजे. 3-3, 4-4 तास प्रत्यही ध्यानाला बसून एखादा साधक जर काम, क्रोध, लोभ, मत्सर यांच्या आहारी सहजगत्या जाताना दिसत असेल तर त्या ध्यानाला माझ्या दृष्टीने काही किंमत नाही. ते एक पोथीनिष्ठ कर्मकांडच ठरेल. पुराणातली वांगी पुराणातच ठेवण्यासारखं ते होईल. ध्यानाने चित्ताची समता साधायची आहे. समदृष्टी, प्रेम, दया, क्षमा, माणुसकी हे गुण वाढीला लागायला हवेत. तसंच ध्यान या साधनेचा योग्य तो उपयोग साधकांनी आपल्या रोजच्या जीवनात केलेला दिसला पाहिजे. ते बालब्रह्म पहा ना असं सांगतात. कोणी एक साधक हिमालयात ध्यान साधनेत काही वर्षे घालवून आपल्या एका नातेवाईकांच्या घरी गेले. जागा लहान, 3 खोल्या, शहरी वातावरण. नित्य नेमानुसार साधक ध्यानाला बसले. त्या घरातल्या मुलांच्या आरडाओरडीने मुलांनी दाराची कडी वाजवीत राहिल्याने साधकाचं चित्त ध्यानात स्थिर होईना. थोडा वेळ कसा तरी दम साधून साधक एकदम खेकसले. काय कटकट आहे, किती आरडणं ओरडणं, पोरटी ध्यानही करू देत नाहीत. नातेवाईकांनी ते ऐकलं आणि म्हणाले, भाऊ, हिमालयात जाऊनही तुम्ही आपले जैसे थेच सर्वत्र भगवंत पहा म्हणून सांगता, पण ही घरातली बाळकृष्ण रूप मुलं तुम्हाला पोरटी वाटतात. धन्य तुमची. चिवचिव गाते चिमणी छे छे माझा प्यारे राम. टिवटिव टिवटिव टिवटी छे रे माझा आत्मा राम. अशा भावाने सभोवतीचं सारं विश्व भगवद्रूप पाहणारे स्वामी स्वरूपानंद कोणीकडे आणि हे हिमालयवासी कर्मकांडी साधक कोणीकडे. ध्याननिष्ठ महापुरुष माझे सद्गुरू स्वामी स्वरूपानंद हे नाथ संप्रदायी ध्यानयोगी महापुरुष होते. त्यांचं ध्यान आणि योग सिद्ध झालेले होते. त्यांच्या नुसत्या पाहण्यावरून सुद्धा ते कोणाही व्यक्तीच्या सहज लक्षात येत असे. त्यांची मुद्रा कधीही त्रासिक नसे. नेहमी ते प्रसन्न चित्त असत. त्यांचं बोलणं हळुवार, नम्र, सुस्पष्ट आणि तितकंच प्रतीतीचं असे. ज्ञानाचं बोलणं असूनही ते रसाळ होतं. कासवी आपल्या पिल्लांना दृष्टीने दूध पाजते असं म्हणतात. मी काही ते पाहिलेलं नाही, पण स्वामींच्या दृष्टीवरून कुर्मीच्या प्रेमळ दृष्टीची सहज कल्पना येते. जणू चंद्रबिंबातून होणारा अमृताचा वर्षावच. कोणीही त्यांना नमस्कार करू ते लगेच त्याला प्रतिनमस्कार करत असत. त्यावेळी होणारी त्यांच्या हाताची हालचाल, बसण्यातला स्थिरपणा, अर्धोन्मिलित प्रेमपूर्ण दृष्टी, प्रसन्न वदन, अत्यंत नम्र भाव आदी गोष्टी सहज कोणाच्याही दृष्टोपत्तीस येत असत. दैनंदिन व्यवहारामध्ये देखील ते अत्यंत चोखपणे वागत असत. त्या त्यांच्या सहज घडणाऱ्या सर्व कर्मातून हा महापुरुष ध्यानसिद्ध झाला आहे हे कोणाला न सांगताही कळत असे. हाच आदर्श ध्यानसाधना करताना साधकापुढे असावा असं मला वाटतं. योगस्तु चित्तवृत्ती निरोधा. योग म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध. भराभरा वृत्ती उठत असतात. डोळे मिटले की नसते विचार मनापुढे येऊन उभे राहतात. बाहेरून वैखरीचे स्थूल शब्द बंद झाले तर मनाचे शब्द सुरू होतात. जणू मनच बोलत असतं. नुसतं बोलतच नाही तर वृत्ती विचारांना मन फिरवत राहतं. अशा चंचल मनाला निगृहीत करायचं आहे. अर्थात हे काम सोपं मुळीच नाही. पण जीवनामध्ये जे साध्य आपल्याला गाठायचं आहे ते सरळ सोपं कसं असणार. म्हणून तर जे साधायचं आहे त्यासाठी मनाचा निग्रह करायला हवा. अभ्यासाने आणि वैराग्याने मनाचा निग्रह करता येतो असं भगवंताचं सांगणं आहे. वैराग्य आणि अभ्यास. स्वामी स्वरूपानंद सांगतात, अखंड अभ्यासाविण साध्य न ती समता चित्ताची. असे सुकरका समशेरीच्या कसरत धारेवरची. असे सहजपरी सोहम भावे करी सतत अभ्यास. हीच साधना जोवरी न तो झाला मोह निरास. या सतत अभ्यासाबरोबरच वैराग्यही अंगी मुरवलं पाहिजे. वैराग्य म्हणजे अनासक्तीने, अलिप्ततेने दैनंदिन जीवनातले व्यवहार करत राहणं. वैराग्य कोणत्याही विशिष्ट पोशाखावर अथवा केशरचनेवर किंवा बाह्य उपचारांवर अवलंबून नाही. प्रपंचात राहून संसारातली कर्तव्य कर्म पार पाडित असतानाही
अलिप्त दशा साधणं, संसारात असूनही नसणं, अनासक्त वृत्तीने जीवन जगणं, अधर्म्य विषयांचा त्याग करीत जाणं, याचंच नाव वैराग्य. या वैराग्याच्या आधाराने गुरुपदिष्ट मार्गाने अभ्यास करीत गेला असता ध्यानकाली मनाचं अमन साधणं आणि ज्या मनोरूपी पटावर हे सर्व संसार चित्र उमटत असतं तो मनोरूपी पट फाटून जाणं सहज शक्य आहे. अर्थात मनच गेल्यामुळे जिच्या पोटात इतर सर्व दोष येतात ती अहंताही नष्ट होते. देह म्हणजे मी हा अहंभाव गळून पडतो. मनुष्य याची देही याची डोळा मुक्तीचा सोहळा भोगू शकतो, अनुभवू शकतो. आपली मूर्ती आपणच घडवायची आहे. जीवनात ध्यानाला एवढं महत्त्वाचं स्थान का याचं तपशीलवार विवेचन केलं आणि सोहम साधनेची प्रत्यक्ष प्रक्रियाही मला समजली तशी, मी अनुभवली तशी सांगितली. खरं म्हणजे ध्यानाचं विवरण इतकं तपशीलवार केलं आहे की त्याबाबत कोणाच्याही मनात गुंता राहण्याचं काहीही कारण नाही. पण असं असूनही काहींच्या मनात शंकेची पाल चुकचुकल्याचं दिसत आहे. एका पत्रलेखकाने म्हटलं आहे की ध्यानयोग समजला, त्याची प्रक्रिया कळली, पण आपण सांगता त्याप्रमाणे हे साध्य आत्मसात होणं ही फार दूरची गोष्ट दिसते. तेवढी आमच्या अंगी पात्रता नाही, योग्यता नाही आणि आमची तेवढी लांब उडी पण नाही. आम्ही बोलून चालून प्रापंचिक माणसं. तेव्हा रोजचं जीवन या ध्यानाने सुसह्य होईल का? सुखी होऊ शकेल का? समाधान लाभेल का? ते सांगा. असं सुखी जीवन कोणाचं झालं आहे त्याची उदाहरणं सांगा. एका भगिनीने तर सरळच विचारलं आहे की ध्यानाचं हे खूळ एकदा तरुण मुलामुलीत शिरलं तर त्यांचं काय होईल? घरात मुलं ध्यानाला बसू लागली तर त्यांच्या अभ्यासात नाही का व्यत्यय येणार? ध्यानाच्या ध्यासाने त्यांच्या अभ्यासाचाच बट्ट्याबळ व्हायचा. तरुण वयात लहानपणीच हे वेळ डोक्यात शिरलं तर त्यांचं आयुष्य देखील बरबाद व्हायचं. संसारातलं लक्ष उडालं म्हणजे संपलंच की सारं. इतरही काही पत्र याच नमुन्याची आहेत. कृतीनेच शंकांची जळमटं झडतील. पत्र वाचली आणि प्रथम दर्शनेच ध्यानात आलं की पत्रात व्यक्त केलेली शंका अथवा दाखवलेली भीती ही लेखातील मार्गदर्शनानुसार ध्यानाला बसून त्यातून निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे व्यक्त झालेली नाही. काहीही न करता ध्यानसाधनेविषयी नसता बागुलबुवा निर्माण केलेली ध्यानविषयीच्या विक्षिप्त कल्पनांनी पछाडलेली ही मंडळी दिसत आहेत. अशा शंका घेण्याऐवजी ही मंडळी प्रत्यक्ष ध्यानाला बसली असती, त्यांनी काही अनुभव घेतला असता तर फार बरं झालं असतं. मग हातच्या कंकणाला आरसा कशाला? या न्यायाने ध्यानाची प्रक्रिया करूनच त्यांना शंकांची जळमटं सहज झटकून टाकता आली असती. प्रथम एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेणं आवश्यक आहे. अध्यात्म आणि दैनंदिन जीवन यात फारकत नाही. प्रपंच वेगळा, परमार्थ निराळा अशी जीवनाची विभागणी नाही. सकाळी तासभर परमार्थ म्हणजे ध्यानसाधना, नामजप, पूजा अर्चा आणि उरलेले 23 तास नुसता प्रपंच अशीही विभागणी नाही. प्रपंच आणि परमार्थ यांच्या संबंधीचे गैरसमज, अपसिद्धांत आधी मनातून काढून टाका. प्रपंचच परमार्थ रूप करायचं आहे, त्यातही शेवटी परमार्थ करायचं नाही, प्रत्यक्ष परमार्थी व्हायचं आहे. प्रपंच परमार्थासंबंधी ध्यानाविषयी परोपरीने सांगितलं तरी मनात ठाण बांधून बसलेले अपसमज आपली जागा सोडत नाहीत. कोणी म्हणतं ध्यानासाठी तासनतास डोळे मिटून बसून काय होणार? हा केवळ कालाचा अपव्यय आहे. कोणी तर त्याही पुढे जाऊन म्हणतं की ध्यानात वेळ व्यर्थ घालवणारी ही मंडळी ध्यानाच्या निमित्ताने आपल्यावर पडलेल्या प्रापंचिक जबाबदाऱ्या टाळू पाहतात. त्यातून पळवाट काढून डोळे मिटून बसल्याचं सोंग करतात. माणूस ध्यानाला बसला की तो संसारातून उठला असाही अपसमज रूढ झालेला नव्हे केलेला दिसतो. त्यातूनही तो जर 25शीतला तरुण असेल तर त्याचे आईवडील, इष्टमित्र त्याला बजावू पाहतात की बाबा रे, आपल्यासारख्या प्रापंचिक माणसाला हे ध्यानाचं खूळ उपयोगी नाही, प्रपंच करावा नेटका, हे श्री समर्थ वचनही ही मंडळी त्यांच्या तोंडावर फेकतात. पण श्री समर्थांच्या त्याच वचनातला पुढचा भाग मात्र ही मंडळी सोयीस्करपणे विसरतात. या ध्यानाने विद्यार्थ्याचं विद्येकडे दुर्लक्ष होईल. फार काय ध्यान करू पाहणारी पत्नी मग पतिसेवेकडे दुर्लक्ष करील अशीही भीती व्यक्त केली जाते. तरुण याकडे वळले तर त्यांचं नोकरी व्यवसायाकडे दुर्लक्ष होईल आणि त्यांचा संसारच संपेल अशीही भीती व्यक्त केली जाते. अगदी स्वानुभवाने सांगतो की ही भीती पूर्णपणे निराधार आहे. स्वामींचा आदर्श कृतीत उतरवावा. या ध्यानसाधनेमुळे माझा संसार सुटलेला नाही. मुलाबाळांकडे माझं दुर्लक्ष झालेलं नाही. त्यांच्या शिक्षणात कधी व्यत्यय आलेला नाही. माझी सर्व मुले मुली उत्तम पदवीधर झालेली आहेत. मुलामुलींचे विवाह झाले.
आणि आपापला संसार ती उत्तम प्रकारे करत आहेत. मी माझ्या दुकानदारीच्या व्यवसायात, माझ्या विहित कर्तव्यकर्मात कधीही कुचराई केलेली नाही. स्वामी स्वरूपानंद म्हणतात त्याप्रमाणे, धनसुत दारा असू दे पसारा, नको देऊ थारा आसक्ती ते. संसार सोडायचा नाही तर त्यातली आसक्ती सोडायची आहे. ध्यान साधनेने ती आसक्ती सुटायला मला तरी मदतच झाली आहे. स्वामी स्वरूपानंद यांनीच एका अभंगात म्हटलं आहे, पाहे ज्याची दृष्टी सर्वत्र श्रीहरी, भक्त तो संसारी भाग्यवंत. रामकृष्ण हरी उच्चारी वैखरी, भक्त तो संसारी भाग्यवंत. आठवी श्रीहरी नित्य हृदयंतरी, भक्त तो संसारी भाग्यवंत. स्वामी म्हणे भक्तिपासी चारी मुक्ती, भाग्य नाही मिती भक्ताची या. हाच आदर्श मी आपल्या डोळ्यापुढे सतत ठेवला आहे. सद्गुरू कृपेने आणि सोहम ध्यान साधनेने तो आदर्श कृतीत उतरण्याचाही माझा सतत प्रयत्न आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे रोजच्या जीवनात ध्यानासाठी किंवा ध्यानामुळे काहीही बदल करायचा नाही. अर्थात सोहम साधनेने प्रपंचाकडे पाहण्याची दृष्टीच बदलते, किंबहुना प्रत्येक गोष्टीकडे विवेकाने पाहण्याची दृष्टी येते. सुख आणि दुःख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्या गोष्टींकडे तटस्थपणे पाहण्याची दृष्टी साधनेने लाभते आणि ध्यान साधनेपासून हेच साधायचं आहे. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.